हा आपल्या गावचा सुंदर असा हा नजारा. तर ह्याचा उपयोग काय असतो वहिनी? त्याच्या उतारवयात त्याला जपणं, त्याची सेवा करणं हे आपलं कुठेतरी एक कर्तव्य, आपली जबाबदारी. बेर करणं म्हणजे नक्की काय असतं? हा वहिनी काय वाघाच्या तोंडातून सुटून आलेला आहे का गुलाल? नांगर किती दाबून त्याला धरावं लागतं तिकडे. हा मेन नांगर आपला बघ. ह्याला वसू, वसू, ह्याला फालेटू. आपला भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो आणि या कृषीप्रधान देशाचा राजा म्हणजेच आपला शेतकरी बांधव. आणि आपल्या शेतकरी बांधवाच्या मेहनतीचा एक छोटासा भाग दाखवण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी नितेश शशिकांत पलनकर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आपल्या सगळ्यांच्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे पलनकर्स लाईफ. हा आपल्या गावचा सुंदर असा हा नजारा, हा हिरवागार निसर्ग. शेतीची कामं सुरू झालेली आहेत सध्या. हे बघा, आव्हान वगैरे त्यातल्या त्यात मस्त झालेलं आहे, ठीक झालेलं आहे. म्हणावं तसं नाही झालं आहे कारण पाऊस कमी आहे ह्या वर्षी, थोडा उशिरा सुरू झाला आहे. आपला दादा आणि वहिनी त्यांचीसुद्धा इथे कामं सुरू झालेली आहेत शेतीची. हे बघा मित्रांनो, दादा आणि वहिनी इथे नांगरणी करतायत. मस्तपैकी बैलांच्या 2 जोड्या इथे नांगरणीला घेतलेल्या आहेत त्यांनी. मित्रांनो हा बघा, आता हा शेत नांगरून झालेला आहे, बेर करून झालेला आहे आणि आता दादा आणि वहिनी दुसऱ्या शेतात गेलेत, दुसऱ्या चोंड्यात गेलेत. आपण इकडच्या स्थानिक भाषेत शेताला चोंडासुद्धा बोलतो. हे बघा, आता हा चोंडा किंवा हा शेत आता ते संपूर्ण नांगरून काढतील, बेर करतील. पहिलं कॉर्नरनी घेत आहेत ते. घेर बोलतात त्याला, घेर. चल बघा, जेवढं शक्य होईल तेवढं कॉर्नरनी आपल्याला ते घ्यायचं असतं. वहिनी जसं सांगते तसं ते घेर त्याला बोलतात. आता इकडे जसं उतार आहे त्यामुळे इथून काय बैल वगैरे चालू शकत नाही, म्हणून आपण थोडं आतूनच घेतलं त्यांना. आणि म्हणजे साईडचं राहील वहिनी, त्याला मग कुदळ्याने आपण कुदून हे करतो ना. त्याला खुटवाल बोलतात. आणि जर तुम्ही बघितलात ना तर बरोबर तिथे गेल्यावर ते व्यवस्थित टर्न मारतात. दादा सांगतो की त्यांना तसं आपण शिकवलेलंच असतं नांगरणी करताना. आणि दादा सांगतो की काही जुने बैल होते ते त्यांच्या अगोदरच तिथे शेतात जाऊन उभे राहायचे नांगरणीसाठी, एवढं त्यांना अंगवळणी ते पडलेलं असतं. मित्रांनो, आता जर तुम्ही बघितलात तर दादा आपल्या बैलांना एक प्रकारचं जे मास्क असतं ते लावतोय. त्याला काय बोलतात वहिनी? टोके. टोके टोके बोलतात का? या एका बैलाला लावलंय, इथे अजून 3 आहेत. आता ह्याला पण ते लावलं जातंय. आणि हा आपला शेवटचा मास्क आपण लावतोय सोमाऱ्याला. 4 जणांना आपण आता हे लावलं बरोबर. तर ह्याचा उपयोग काय असतो वहिनी, म्हणजे नक्की हे कशासाठी आपण लावतो? तिथं ते पेरलेलं आहे, ते उगवलं ना, ते खातील म्हणून, त्यासाठी. अच्छा, हे बघा मित्रांनो, आपण आता हा शेत नांगरायला घेतलेला आहे. आता ह्याच्या कॉर्नरनी बैलाला आपल्याला घेऊन जावं लागतं, जोडीला आपल्याला घेऊन जावं लागतं नांगरताना. आणि हा जो आव्हान आलेला आहे तो कदाचित ते खाऊ शकतात कधी कधी, त्यामुळे त्यांच्या तोंडाने आपल्याला टोके लावावे लागतात. मस्तपैकी 2 बैलांची जोडी घेऊन आपला शेतकरी बांधव इथे बेर करतोय, एक प्रकारची नांगरणी करतोय. वहिनी, या पुढच्यांचं नाव काय? हा गुलाल आणि दशरथ. अच्छा, तुझ्याकडे आहे तो गुलाल या साईडला, आणि त्या साईडचं नाव काय? दशरथ. आणि दादा सोबत जी जोडी आहे त्याचं काय नाव? हरणे आणि सोमार्या. म्हणजे विशिष्ट प्रकारची आपण नावं पण बैलांना आपण इथे दिलेली असतात मित्र, गुरांना आपल्या. आणि त्या नावाने जेव्हा तुम्ही हाक मारता ते तुमच्याकडे बघतात सुद्धा, येतात सुद्धा. आणि आपल्याकडे आता किती गुर आहेत? 5 जण आहेत ना? 5ही बैल आहेत ना?
अच्छा, हे दोन आहेत जोड्या. आणि अजून एक कोण आहे एक त्याचं नाव हाय काय? म्हातारा बैल मोऱ्या. अच्छा, त्याचं नाव मोऱ्या. त्याचं थोडं वय झालंय म्हणून मित्रांनो त्याला यांनी नांगराला नाही जुंपलंय. म्हणजे वहिनी, आता मोऱ्याचं वय जसं तू सांगितलं असं 25 वर्षापेक्षा जास्त आहे. हा तर त्यांनी किती वर्ष तरी नांगरणीला तुम्हाला मदत केली असेल किंवा बरेच वर्ष शेत नांगरून दिलं 20 असेल. ते 22. पण एवढे 20-22 वर्ष आपली सेवा त्यांनी केलेली आहे, बरोबर की नाही? हा आणि मग आता त्याचं जेव्हा वय झालं तेव्हा त्याला जपणं हे आपलं कर्तव्य आहे, करते. बरोबर की नाही? बरोबर आहे. म्हणूनच त्याला चारा घालणं असू दे, पेंडा घालणं असू दे, इतर काही त्याचं दुखापत झाली असेल, काही आजार झाला असेल तर त्याला सांभाळणं असू दे, त्याचा इलाज करणं असू दे, या सगळ्या गोष्टी आपला शेतकरी बांधव करत असतो. तसं म्हणायला गेलो तर तो बैल आता आपल्या काहीच कामाचा नाही. तो नाही नांगरू शकत, नाही इतर काही गोष्टी करू शकत, काहीच करू शकत नाही. पण एक जाणीव आपण ठेवतो, आपला शेतकरी बांधव ठेवतो की त्यांनी आपली एवढी वर्ष सेवा केली आहे, तर ते ऋण त्याचं आपल्यावरती आहे. तर त्याबद्दल त्याच्यासाठी काहीतरी करणं, त्याच्या उतारवयात त्याला जपणं, त्याची सेवा करणं हे आपलं कुठेतरी एक कर्तव्य, आपली जबाबदारी, आणि त्याच हेतूने तो या गोष्टी करत असतो. तर मित्रांनो, आपण आता दादा आणि वहिनीकडून जाणून घेऊयात की हे बेर आपण नक्की का करतो, ही प्रोसेस नक्की काय असते, आणि ह्या अगोदरच्या प्रोसेस काय होत्या शेतीसाठीच्या, आणि ह्या नंतरची प्रोसेस काय असणार आहे ते. चला. तो वहिनी, आपण हे बेर करणं म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे माती जमिनीची सैल करून ठेवणं, म्हणजे पाऊस जेव्हा हा. पडतो आपल्या लावणीसाठी हा हा. त्याची चिखल लवकर होण्यासाठी, अच्छा. आणि गवत होणार नाही शेतात. पण मग हे शेत तर अगोदर पण नांगरलेलं थोडंसं दिसतंय, थोडंसं खडबडीत दिसतंय. ते ते नक्की काय असतं? फोड तिला फोड बोलतात. अच्छा, ते फोड करणं असतं. हा. अच्छा, आणि मग ती केव्हा करतो? ती पहिला पाऊस पडला ना, सुरुवात झाली पावसाची. हा हा हा. आणि ही जी बेर करतो आपण, हे जे बेर करतो ते आपण नंतर पाऊस थोडा थांबल्यावर करतो का, थोडं ऊन पडल्यावर? म्हणजे सुक्याची फोड बेर केली ना का चिकट चांगला होतो. अच्छा. पातळ म्हणजे लावायला पटपट बरं. बरं होतं. म्हणजे एक प्रकारे 2 वेळा आपण हे नांगरतो शेत. नांगर बरोबर. मग आता जेव्हा तुम्ही फोड केलात तेव्हा हे शेत असंच आता आपण असं ह्या आडवं असं नांगरतो, बरोबर? मग तेव्हा जे नांगरलेलं तेव्हा पण असंच नांगरलं? नाही, ते उलट्या डायरेक्शन मध्ये असं उभं असं आपण नांगरलेलं ना. आणि आता हे आपण असं आडवं नांगरतोय. अच्छा. तर मित्रांनो, हे बघा आपले 2 शांत बैल, त्या साईडला सोमाराने, ह्या साईडला हरण्या. ही शांत अशी बैलाची जोडी जी पुढे चालते, आणि ही एक बैलांची जोडी आहे. त्या साईडला आहे तो काळ्या कलरचा आपला दशरथ, आणि हा इथे डाव्या साईडला जो आहे तो सगळ्यात डांबीच बैल. हा बघा, मस्तीखोर गुलाल. हा आता इकडून नांगर दादानी पुढचा नांगर धरला, वहिनी मागचा नांगर धरलेला. तो नांगर सोडून तिकडे दुसऱ्या शेतात गेला आणि मस्ती करायला लागला. तर दादानी आता परत नांगर बांधलाय, आणि हा बघा, ह्याच्या जवळ जरी गेलं ना तरी हा नुसता शिंग फलकवत असतो. त्यामुळे त्याला थोडं व्यवस्थित सांभाळूनच गोष्टी कराव्या लागतात, कारण तो दादाशिवाय कोणाला ऐकत नाही. कारण दादा त्यांची रोज काळजी घेत असतो, रोज त्यांच्यासोबत असतो, त्यामुळे दादाला वगैरे तो काही करत नाही. आणि हा 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 वहिनी काय वाघाच्या तोंडातून सुटून आलेला आहे का गुलाल, म्हणून एवढा मस्ती करतो वाटतं? म्हणजे नक्की काय झालेलं? त्याला रानात आम्ही सोडून दिलेली चरायला. हा हा हा. त्याची आई होती गाय, त्याची. हा हा. तिचं नाव काय? लक्ष्मी. लक्ष्मी. अच्छा. हा हा. तो वाघ सापडला तिकडे. तो वाघाने पहिली ह्याला पकडली. अच्छा. ह्याला पकडली तर ती त्याच्या आईने बघितली, गायीने. अच्छा अच्छा. तर गाई गेली धावत मारायला त्याला. तिला काय माहिती कोण आहे आणि कोण नाही वाघ आहे. बरोबर बरोबर. मग गाय, ह्याची आई म्हातारी होती ना, गायची म्हातारी झालेली होती. बरोबर बरोबर. ती त्या गायला पकडला ना ह्याला सोडला. अच्छा, म्हणजे याची जी आई होती लक्ष्मी, हा, ती ह्याला वाचवायला गेली वाघाच्या तावडीतून, इन शॉर्ट. हा. आणि मग त्या वाघाने त्या गाईला पकडलं, त्याच्या आईला, आणि ह्याला सोडलं, म्हणून तो वाचला. अच्छा, असा हा आपला गुलाल, थोडक्यात बचावलेला वाघाच्या तावडीतून. हो का मित्रांनो, आपल्या इथे हे घनदाट असं जंगल आहे गावाच्या आजूबाजूला, आणि आपली गुरं वगैरे तिकडे त्या साईडला कधी कधी चरायला जातात मालावरती. तिकडे वाघ वगैरे आपल्या इकडे आहेत, चित्ता, बिबट्या. ते कधी कधी गुरांना वगैरे असं जो वीक असतो त्यांच्यामध्ये, कमजोर असतो, त्याला ते पकडतात आणि भक्ष्य करतात. पण त्याच्यातून आपला गुलाल थोडक्यात वाचलाय त्याच्या आईमुळे.
म्हणजे मित्रांनो बघा, जनावरांना सुद्धा भावना असतात, त्यांना सुद्धा गोष्टी कळतात. त्याची आई त्याच्यासाठी एकदम धावत आली आणि तिने स्वतःचा प्राण दिला आणि स्वतःच्या बाळाचा जीव वाचवला. शेवटी ही आईची माया असतेच जनावरांमध्ये सुद्धा, या गुरांमध्ये सुद्धा. मित्रांनो, आपला आता हा शेत सुद्धा जवळजवळ बेर करून होत आलेला आहे, नांगरून होत आलेला आहे आणि दादानी अगोदर त्या साईडला सुद्धा अगोदर बेर करून झालेलं आहे. ते बघा तिकडचं शेत त्या साईडचं. आणि वहिनी, आता हे तर आपण बेर करणं करतो, मग सुरुवातीपासूनची प्रोसेस कशी असते ते एकदा थोडक्यात आम्हाला सांगितलंस तर गोष्टी आम्हाला सुद्धा समजतील. पहिली भाजावण, अच्छा, भाजावळ म्हणजे नक्की काय, आपण शेत वगैरे म्हणजे भाजतो जे ते? रोप करायसाठी आपल्याला लावायसाठी जे रोप करायला लागतं हा हा हा. त्याच्यासाठी भाजावण करावी लागते. अच्छा, बरं. त्याच्यानंतर हम्म. भाजावण करणे, पेरणी करतात त्याच्यामध्ये. अच्छा, पेरणी करतो, मग त्याच्यानंतर बियाणं वगैरे आपण ते बियाणं टाकतो आणून ते. हा. पेरणी करायची अच्छा. आणि ते 21 दिवसांनी रोप झालं, हा हा. त्या रोपाला 21 दिवस झाले की ते लावायला होतं. नाही पण लावायला होतं ते ठीक आहे, पण त्याच्या अगोदर आपण असं इतर शेतांमध्ये मला वाटतं फोड आणि बेर पण करतो ना ते? करतो, हा हा. हा. ते लावण्यासाठी जागा ठेवलेली असते. बरोबर. म्हणजे ती. आता वहिनी असं सांगते की बघा, आता तिथे जर तुम्ही बघितलं ना, तिथे पुढे हिरवं हिरवं दिसत असेल, तिथे त्यांनी पेरलेलं आहे. तर तिथे ते आव्हान झालेलं आहे, ते बघा इकडे. आणि ही शेतं जी होती, आता ही जी बेर करणं चालू आहे, तिथे त्यांनी कुठलं बियाणं वगैरे पेरलं नव्हतं बघा ह्या कुठल्याही शेतांमध्ये. तर नंतर जेव्हा पाऊस पडायला सुरुवात झाली, तेव्हा नंतर इथे त्यांनी पहिली फोड केली. आणि आत्ता थोड्या दिवसांनी जेव्हा पाऊस थोडा कमी होतो, थोडं ऊन पडतं आणि लावणीच्या जस्ट अगोदर ते आपण बेर करतो, बरोबर. आणि ह्याच्यानंतर जेव्हा थोडा पाऊस पडेल वगैरे आणि जे आव्हान तिकडे मित्रांनो तुम्हाला दिसतं, हे ते आव्हान थोडंसं व्यवस्थित वाढेल, तेव्हा आपण मग लावणीला सुरुवात करतो. अशी थोडक्यात प्रोसेस असते मित्रांनो. आणि आपली आता ही बेर करणं चालू आहे, नांगरणं चालू आहे. आणि जर तुम्ही बघितलात ना तिकडे, मी थोडं झूम करतो, दादा जो आहे ना, तो बघा नांगर किती दाबून त्याला धरावं लागतं तिकडे, हे बघा. म्हणजे जमिनीत तो आतमध्ये गेला पाहिजे, रुतला पाहिजे आणि व्यवस्थित ते नांगरला गेलं पाहिजे, त्यासाठी थोडंसं दाबून त्याला धरावं लागतं. आणि ही पारंपरिक शेती आपली इथे आपल्या गावात गोटेखलाटीमध्ये चालू आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, हे जे नांगर दादाच्या हातात जो नांगर आहे, त्याच्यामध्ये पण बरेचसे पार्ट्स असतात. आपल्याला असं वाटतं की एक साधा लाकूड असा आडवा ठेवला आहे आणि नंतर उभा असं टोकेरी करून ठेवला आहे, पण तसं नाही आहे दादा. हा आपला जो नांगर आहे, ह्याच्यात बरेचसे असे पार्ट्स असतात. तर आम्हाला थोडक्यात त्याबद्दल तू सांगितलंस तर आमच्या नॉलेजमध्ये थोडी भर पडेल. ठीक आहे. ह्याला जोकाड बोलतात. कशाला? ह्याला जोकाड? ह्याला जोकाड बोलतात. जोकाड बोलतात का? ह्याला शिवला बोलतात. त्याला शिवला बोलतात. ह्याला जुपणी बोलतात. जुपणी, अच्छा. ह्याला इसाड बोलतात. इसाड बोलतात का? हा. ह्याला नांगर बोलतात. अच्छा, म्हणजे हा जो आहे मेन त्याला नांगर बोलतात. हा, अच्छा. ह्याला नांगर बोलतात. अच्छा. ह्याला लुमणी बोलतात. काय लुमणी? लुमणी. अच्छा. हा. ह्याला साल बोलतात. साल. आणि ह्याला फाल बोलतात. अच्छा, जे पुढे टोकेरी टोकेरी हे जे आहे ते, हा, ह्याला फाल बोलतात. ह्याला फाल बोलतात का? हा. आणि हे वरती आहे, हे हम्म, ह्याला फालेटू बोलतात. फालेटू ते मातीमध्ये हा, आपल्या दिसत मातीमध्ये नाही, गेलाय, हे बघ, हे याला फालेटू बोलतात. त्याला फालेटू बोलतात का? हा. आणि हे आहे इथं, हे हा. त्याला वसू बोलतात. वसू. म्हणजे हा जो हा मेन नांगर आपला, बरोबर. ह्याला फाल, ह्याला वसू. वसू. ह्याला फालेटू. फालेटू. ह्याला साल. साल. आणि ह्याला तेरू. तेरू. अच्छा. आता आपण काय करतो, तो का थोडं लूज झालंय की कसं काय? थोडस लूज झालं. वर. अच्छा, तो थोडंसं लूज झालं म्हणून आपण कशावरती मारतो आता ते? नांगरावर. नांगरावरतीच मारतो. नांगरावर आणि सालावर. सालवर का? ओके. म्हणजे खणून खणून तो थोडा लूज होत असेल तेव्हा आपल्याला या गोष्टी कराव्या लागतात. ओके. तर मित्रांनो, असं एवढ्या सगळ्या गोष्टींनी, एवढ्या सगळ्या पार्ट्सनी हा आपला संपूर्ण नांगर तयार होतो. मित्रांनो, पहिल्यांदा आयुष्यात नांगर धरलेला आहे
एक वेगळाच अनुभव आहे. खूप मेहनत असते मित्रांनो ह्यासाठी, हे कळतंय. तर मित्रांनो आपलं आता नांगरून झालेलं आहे, बेर करून झालेलं आहे या सगळ्या तिन्ही शेतांची. दादा आता दशरथ आणि त्या साईडला गुलाल त्यानं जो लावलेला नांगर आहे तो काढतोय. आणि इथे आपली वहिनी सुद्धा सोमाऱ्या आणि हरण्याला जो नांगर लावलेला आहे या जोडीला तो काढते. सोमाऱ्या अतिशय शांत पण डांबीस असा बैल, सगळ्यांच्या कुंपणावरून उड्या मारतो तो, पण खूप शांत आहे आणि कधीच तुम्हाला असं म्हणजे मारणार नाही, पण झोंबीसाठी वगैरे एकदम मजबूत असा, कोणाला ऐकत नाही तो. जो मगाशी मोऱ्या मोऱ्या आपण बोलत होतो तो हा बैल, हा बघा, हा मोऱ्या, ज्याचं वय झालेलं आहे खूप. सगळी मस्त चरत चरत चाललेली आहेत आपल्या वाड्यात. आता जाऊन आराम करतील तिकडे. तिकडे मित्रांनो त्या साईडला तिकडे वाडा आहे आपल्या दादाचा. तर मित्रांनो आपला रविदादा आता गुरांना वाड्यात बांधायला घेऊन गेलाय. तिकडे तो त्यांना बांधेल, त्यांना चारा वगैरे देईल, पाणी वगैरे देईल आणि नंतर तो येईल. तर हे संपूर्ण प्रोसेस आपला शेतकरी बांधव जो वर्षभर मेहनत घेत असतो त्यातील एक छोटासा भाग आम्ही आज तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. ती म्हणजे बेर कशी करतात आणि म्हणजे तेच एक प्रकारचा नांगरणीचा भाग. तर ह्यात जो आपला शेतकरी बांधव कष्ट घेत असतो, जे आपले बैल असतात, जी गुरं असतात त्यांना घेऊन तो कशी मेहनत घेत असतो हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्हाला हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला आवर्जून कळवा. भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय.